सौंदर्याची मोठी पडली बलाढ्य रक्तबीजाला. रणभूमीवर पडलेल्या रक्ताच्या थेंबातून पुन्हा उत्पन्न होण्याचा वर लाभल्यामुळे स्वतःला अभेद्य अजिंक्य समजणारा रक्तबीज माझी हो. ऐकून दुर्गेचा संतापानं खडका उडाला. रक्तबीजाकडे चळचळीत नजरेनं पाहत तिच्या मुठी आवडल्या गेल्या. पाहता पाहता तिची दृष्टी भावमुद्रा तिचं अवघड रूपच बदललं. चित्तवेधक कोवळ्या दुर्गेच्या जागी उभी राहिली अतिशय उग्र मुद्रेची अनाधर्य हातात महाविघातक शस्त्र घेतलेली गळ्यात रक्तगळत्या मुंडक्यांच्या माळा घातलेली भयान विध्वंसक भयंकर तांडवकारी रणदुर्गा रणचंडी महाकाली. महाकालीने निर्दिष्ट शस्त्र केले आणि रक्तबीजावर संग्रामाची आक्रमण केले. महाकालीचा एक धर्माघाती हाव कोसळला आणि रक्तबीजाचं मस्तक रामेकर झालं. एक भूमीवर कोसळला. पुन्हा आकाराला घेऊन ते उभं राहिलं. महाकालीचा क्रोधाग्नी पुन्हा भडकून उठला. शस्त्र उभारून पुन्हा रक्तबीजाच्या दिशेवर पाऊल टाकलं. संतापानं बेभान झालेल्या त्या महाभयानक प्रहारानं रक्तबीजाचं मस्तक रामेगर झालं. त्याच वेळी त्याच्या रक्ताच्या थेंबाचा भूमीला स्पर्श होऊ नये म्हणून रणचंडीनं बाणांचा प्रयोग करून त्याच्या रक्ताचा थेंब घेऊन आपल्या हातात भूमीवर न सारखा ठेवायला सुरुवात केली. त्यामुळे या वेळेला रक्तबीजाचा देह निष्प्राण झाला. महाकाली प्रलय भयंकर तांडव करू लागली. त्रिभुवन कापू लागलं. विध्वंस होण्याची भयान चिन्ह दिसू लागली. या उद्ध्वस्ततेपासून वाचवण्यासाठी समस्त देवांनी महाप्रतापी शिवशंभूंचा तळमळून धावा केला आणि त्या ठिकाणी देवाधिदेव महादेव निद्रिस्त अवस्थेत प्रकट झाले. तिच्या पायांचे प्रचंड आघात शिवशंकरांनी स्वतःच्या आणि त्रैलोक्याचा प्रलयंकारी विनाश थोपवला. शिवशंकरांच्या तर गणेश भक्तांनो, आजही रक्तबीजासारख्या अनेक दुष्ट प्रवृत्ती या भूतलावर आहेत. स्त्रियांवर होणारे अत्याचार, माणसातली संपत चाललेली माणुसकी, समाजात पसरत चाललेला असंतोष आणि अनेक अमानुष कर्म या पृथ्वी तलावर दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाकडे हेच मागणं मागू